म्यानमारमध्ये आता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत। म्यानमारमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय। भूकंपाच्या धक्क्यानं स्विमिंग पूलाचं पाणी आता थेट इमारतीवरून खाली आल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय की दृश्य आपण बघू शकतोय। म्यानमारमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले, जोरदार खरं तर हे धक्के जाणवले आणि त्याचीच दृश्य आपण बघू शकतोय। 7.2 रिश्टर स्केलचा हा भूकंप म्यानमारमध्ये झाला आणि या भूकंपाच्या धक्क्यानं स्विमिंग पूलाचं पाणी थेट इमारतीवरून खाली आल्याचं बघायला मिळालं। खरं तर या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरल्याचं बघायला मिळत आहे। म्यानमारमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा हा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेले होते आणि ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळीची दृश्य आपण पाहू शकतो आणि भूकंपाच्या धक्क्यानं स्विमिंग पूलाचं पाणी होतं ते थेट इमारतीवरून खाली सुद्धा आल्याचं त्याची दृश्य आपण सध्याही बघू शकतोय। हे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेले होते। म्यानमारमध्ये हा भूकंप झालाय। 7.2 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा हा भूकंप होता आणि याच घटनेविषयी जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण डोईफोडे सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, खरं तर जोरदार भूकंपाचे हे धक्के जाणवल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। नक्कीच गौरी, आपण जर पाहिलं तर म्यानमारला जोरदार भूकंपाचे एकामागून एक असे 2 धक्के बसले आहेत। या भूकंपाचे आधार इतके मोठे होते की थायलंडच्या बँकॉकमध्येही याचे धक्के जाणवले आहेत। भूकंप हा इतका मोठा होता की मोठी बिल्डिंग अक्षरशः आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो, ते खाली कोसळताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे। म्यानमारमध्ये मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। बिल्डिंग खाली काही नागरिक दबल्याची देखील माहिती आहे। 43 लोक या बिल्डिंग खाली दबल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र प्राथमिक आकडे अजून समोर आलेली नाही। नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू हा भूभागात 10 किलोमीटर खोलवर होता। काही अहवालानुसार म्यानमारमध्ये अजूनही हलक्या स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवत आहे। या भूकंपामुळे म्यानमारच्या मांडले शहरातील प्रसिद्ध इरावती नदीचा जो पूल होता ती कोसळल्याची देखील माहिती समोर येत आहे आणि 43 लोक बेपत्ता असल्याची देखील माहिती समोर येत आहे। गौरी, हो नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दृश्य आपण बघू शकतो, म्यानमारमध्ये हा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि त्यावेळी नेमकी काय परिस्थिती उद्भवलेली होती त्याची दृश्य आपण बघतोय। स्विमिंग पूलचं पाणी हे थेट इमारतीवरून खाली कोसळलेलं होतं त्यावेळीची दृश्य। सोबतच नागरिकांकडून सध्या ही पळापळ सुरू झालेली होती ज्यावेळी भूकंपाचे धक्के जाणवलेले होते। इमारत सुद्धा पूर्णपणे कोसळून गेलेली आहे त्याचे दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। 7.2 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप हा झाला। म्यानमारमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेले होते। या जोरदार भूकंपाच्या धक्क्यानं ही जी इमारत होती ती एका क्षणात कोसळून गेल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। आपण दृश्यही बघू शकतोय। म्यानमारमधली हे दृश्य आहेत। जोरदार भूकंपाचे धक्के जाणवलेले होते आणि या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की जे इमारतीच्या वरती स्विमिंग पूल होता ते स्विमिंग पूलवरचं पूर्णपणे पाणी हे इमारतीवरून खाली कोसळतानाचे दृश्य आपण बघू शकतोय। नागरिकांमध्ये सुद्धा त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलेलं होतं, त्यांच्याकडून पळापळ सुरू झालेली होती। सोबतच अजून एक दृश्य ज्यामध्ये खरं तर एका क्षणात इमारत सुद्धा पूर्णपणे कोसळून गेलेली होती। आपण ही भिंतीवरची काही चित्रही बघू शकतो जी सुद्धा आपण हलताना आपल्याला दिसतात। तर ही मेट्रो स्टेशनवरची काही दृश्य आहेत ज्या ठिकाणी सुद्धा या भूकंपाचे धक्के जाणवलेले होते आणि त्याची दृश्य आपण सध्या बघू शकतोय। दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघू शकतो ज्यावेळी ही इमारत कोसळलेली होती, भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती, इमारत कोसळली त्यानंतर नागरिकांनी त्या ठिकाणाहून पळ काढला त्यावेळीची दृश्य आपण बघू शकतो।